ते बघा, हॅलो, ही माझी मम्मी आहे. ही ना ऑर्डर आज दिली मला मेथकूट बनवायची. तर चला आपण स्टार्ट करूया मेथकूट. तर हे बघा, ही मेथकुटासाठी तयारी करून घेतली मी. 2 चमचे उडदाची डाळ, 2 चमचे मुगाची डाळ, 2 चमचे चण्याची डाळ, 3 चमचे तांदूळ, 1 वाटी डाळ, अर्धा चमचा मिरे, अर्धा चमचा मेथी दाणा, अर्धा चमचा जिरे आणि मसाल्यांमध्ये 2 सुक्या लाल मिरच्या घेतल्यात मी. हिंग घेतला 1 चमचा, 1 चमचा हळद, 1 चमचा सुंठ पावडर, 1 चमचा मीठ. सुंठ पावडर ऑप्शनल आहे, पण सुंठ पावडर टाकली तर आपल्या गळ्याला चांगला शेक मिळतो. तर सुरू करूया. गॅस मी ऑन केलाय. सगळ्यात पहिले उडदाची डाळ आणि मुगाची डाळ ह्या दोन्ही आपण भाजून घेऊया. उडदाची डाळ आणि मुगाची डाळ ह्या आकाराने सेम असतात, त्यामुळे ह्याला भाजायला सेम टाइम लागतो. त्यामुळे मी दोन्ही एकत्र घेतले. ह्या भाजून झाल्या. खरपूस असा थोडासा ह्याच्यावर रंग डाग येतात, ते झाले की समजायचं याचा भाजला. एक सुगंध सुटतो याच्यासोबत. हे बघा, असे बारीक बारीक याच्यावर डाग आले की ही डाळ भाजल्या गेली. आता मी याच्यात चण्याची डाळ टाकते. मातोश्रीने हे घेऊन जायचं मेथकूट थोडंसं, त्यामुळे त्यांनी बऱ्याच दिवसाचा डाग लावला होता आम्हाला, पण आता आज मोर उजडलाय आम्हाला. चला करूया. चण्याची डाळ भाजून घेते मी. हे बघा, चण्याची डाळ पण भाजून झाली आहे. मी एका प्लेटमध्ये कपडा ठेवला आहे, कारण कपडा कॉटनचा कपडा टाकला तर त्याला घाम नाही सुटत त्या गरम धान्य टाकलं की, त्यामुळे कॉटनचा कपडा ठेवला आहे. आता हे तांदूळ भाजून घेऊया आपण. अगदी 2 मिनिटात भाजले जातात. एवढं मेथकूट मला पण माझ्या घरी 1 महिन्यावर जातं आणि त्यांना पण जातं, त्यामुळे मी थोडंसं प्रमाण घेतलेलं आहे. आता आपलं धान्य सगळं भाजून झालंय. आता मसाले भाजून घेऊया. तर मसाल्यामध्ये पहिले डाळ टाकून घेते. गॅस पहिले बंद करून घेते. डाळ, जिरे, मेथ्या, मिरे आणि 2 लाल मिरच्या सुक्या. लाल मिरच्या आपल्या आपल्या आवडीनुसार टाका. मला जास्त तिखट नाही बनवायचंय म्हणून मी 2च टाकते. आणि एक सांगायचं राहिलं, लाल मिरच्या मी सगळे बिये काढून घेऊन मग टाकल्यात, कारण बियासहित जर आपण दळलं मिक्सरमध्ये तर ते कचकच लागतं, त्यामुळे बिया काढून घ्यायच्या आणि खूप तिखट पण होतं. अगदी 2 मिनिटं ह्या हाताला गरम लागेपर्यंत कडकडीत असं भाजायचं. अजून 1-2-3 सेकंद लागले. आणि ही फुटाण्याची डाळ किंवा डाळवं टाकणं फार ऑप्शन आहे, पण मला आवडतं हे, त्यामुळे मी टाकलंय. आणि धान्यामध्ये सुद्धा तुम्हाला जसं आवडतं आपापल्या घरी त्यानुसार तुम्ही चेंजेस थोडेफार कमी जास्त करू शकता, पण मी जे लहानपणापासून बघत आले ती मी करते. झाले मसाले पण भाजून झाले. आता सगळे आपण थंड करायला ठेवूया. पूर्णपणे थंड झाले की याला मिक्सीमधून काढूया. हे थोडं हलकं गरम आहे, एकदम हलकं गरम. तोपर्यंतच आपण ह्याच्यामध्ये हिंग, हळद, सुंठ पावडर आणि मीठ हे सगळं टाकून घ्यायचं. आणि जर थोडंसं थंड झालं की मिक्सीमधून फिरवायचं. हे बघा, मी मिक्सीमधून फिरवून घेतलंय. सुगंध मस्त येतोय खूप. पण अजून थोडंसं बारीक करायचंय. थोडं अजून फिरवून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. हे बघा, रेडी आहे. आमच्या मातोश्री बघा हात दाखवत आहेत. त्यांनी सिग्नल दिला, आता बरोबर झाले म्हणे बारीक. तर हे बघा, काचेची बरणी घेतली आहे मी, कोरडी करून घेतली, धुवून स्वच्छ. ही आता भरली आहे. तर हे राहिलेलं दुसऱ्या बरणीत भरावं लागेल. ते तिला द्यायचंय सोबत थोडं. तुम्हाला माझे व्हिडिओ पसंत पडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकनचं बटन दाबा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.